नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. आजच्या पैसा पुराण या विशेष बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जगभरातील अर्थकारण सध्या एका अत्यंत संवेदनशील टप्प्यावर उभं आहे. एका बाजूला युद्धाचं सावट, दुसऱ्या बाजूला वाढते तेलाचे दर, तर तिसऱ्या बाजूला भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी मोठमोठे पायाभूत प्रकल्प. आज आपण बोलणार आहोत भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल, जगभरातील तेल राजकारणाबद्दल, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीबद्दल, सोनं आणि चांदी यांच्या दरातील मोठ्या चढ उताराबद्दल आणि अर्थातच शेअर बाजारातील जागतिक संघर्षाच्या परिणामाबद्दल. चला तर मग सुरुवात करूया भारताच्या भविष्यातील वेगवान स्वप्नापासून. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आता अंतिम टप्प्यात वेगाने वाटचाल करत आहे आणि हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी एक मोठा गेम चेंजर ठरणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलं आहे. भारताच्या इतिहासातील हाय स्पीड रेल्वे सेवा म्हणूनच या प्रकल्पाकडे पाहिलं जात आहे. ताशी तब्बल 320 वेगाने धावणारी ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे सुमारे 508 किलोमीटर अंतर फक्त 2 तास 7 मिनिटात पार करणार. आज मुंबई ते अहमदाबाद या प्रवासासाठी विमान, रेल्वे किंवा रस्ते मार्गाने मोठा वेळ खर्च होतो, पण बुलेट ट्रेनमुळे हा वेळ निम्म्याहून अधिक कमी होणार आहे. याचा थेट फायदा उद्योग, व्यापार, गुंतवणूक आणि व्यवसाय क्षेत्राला होणार आहे. महाराष्ट्रात या मार्गावर मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर अशी 4 महत्वाची स्थानके असणार. ही केवळ रेल्वे स्थानक नसतील तर भविष्यातील आर्थिक केंद्र ठरणार आहेत. विशेषतः विरार आणि बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे. नवीन टाउनशिप विकसित होतील. हॉटेल, लॉजिस्टिक, पार्क, वेअरहाऊसिंग आणि सेवा उद्योग हे झपाट्याने वाढू शकतात. आज मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक समस्या ही मोठी चिंता आहे. अशा वेळी बुलेट ट्रेनमुळे उपनगर आणि उत्तर कोकणातील भागांना नवं आर्थिक बळ मिळू शकतं. या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे 1.8 लाख कोटी रुपये इतकी आहे. त्यापैकी जवळपास 78,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च आतापर्यंत झाले आहेत. म्हणजेच प्रकल्प मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातील जापानी शिकासेन्स या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. जगातील सर्वात सुरक्षित आणि वेगवान रेल्वे तंत्रज्ञानापैकी एक म्हणून शिकासेन्स ओळखलं जातं. भारत आणि जपान यांच्या सहकार्यामुळे भारतातील अभियंत्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी यामुळे मिळाली. यामुळे भविष्यात भारत स्वतःच्या हाय स्पीड रेल्वे तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होऊ शकतो. या प्रकल्पातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मुंबईतील 21 किलोमीटर लांबीचा भूमिगत बोगदा. त्यातील सुमारे 7 किलोमीटर भाग हा समुद्राखालून जाणार आहे. यासाठी वापरली जाणारी टनेल बोरिंग मशीन तब्बल 3000 टन वजनाची आहे. 13.6 मीटर व्यासाची ही मशीन भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेचं एक प्रतीक मानलं जातं. प्रकल्पातील काम झपाट्याने सुरू असून आतापर्यंत 323 किलोमीटर वायाडक्ट तयार झाला आहे. 17 नदी पूल पूर्ण झाले आहेत. स्टील ब्रिज इलेक्ट्रिफिकेशन कामही वेगाने सुरू आहे. सरकार स्टेशन प्लाझा विकसित करण्याचा मोठा प्लान आखत आहे, ज्यामध्ये बस, मेट्रो, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा एकत्र जोडल्या जाणार आहेत. म्हणजेच भविष्यात प्रवाशांना मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध होईल. तर मित्रांनो, जगभरातील ज्या देशांनी हायस्पीड रेल्वे नेटवर्क उभारलं त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा वेग हा मिळाला. जपान, चीन, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया ही यांची उदाहरणं. आणि आता वेगाच्या या स्वप्नाला आणखी मोठा परिणाम देणाऱ्या दुसऱ्या महत्वाच्या प्रकल्पाकडे वळूया. मुंबई ते पुणे अवघ्या 48 मिनिटात. होय, हे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. केंद्र सरकारने देशभरातील 7 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर विकसित करण्याची मोठी योजना आखली असून यामध्ये मुंबई पुणे मार्गाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. आज मुंबई ते पुणे प्रवासासाठी रस्ते मार्गाने 4 ते 5 तासाचा वेळ लागतो, तर रेल्वेने 3 तासाहून अधिक वेळ खर्च होतो. पण बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार. याचा परिणाम केवळ प्रवासावर होणार नाही, तर महाराष्ट्राच्या संपूर्ण आर्थिक रचनेवर होणार आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी, तर पुणे हे IT, ऑटोमोबाईल, शिक्षण आणि स्टार्टअपचं मोठं केंद्र. या 2 शहरांमधील अंतर कमी झालं तर उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी प्रचंड वाढू शकतात. सरकारच्या मते देशभरातील या हाय स्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये सुमारे 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की जपान आणि चीनमध्ये हाय स्पीड रेल्वेमुळे अल्प अंतराच्या विमान प्रवासाची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.
भारतामध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुंबई पुणे मार्गावर भविष्यात रेल्वे प्रवास अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे, कारण विमान प्रवासात सुरक्षा तपासणी, ट्रॅफिक आणि प्रतीक्षा वेळ यामुळे एकूण वेळ वाढतो. तर बुलेट ट्रेन अधिक वेगवान आणि आरामदायी पर्याय ठरते. तर मित्रांनो, पायाभूत सुविधांमध्ये होणारी गुंतवणूक ही कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करत असते. पण दुसऱ्या बाजूला जागतिक राजकारणातील संघर्ष संपूर्ण अर्थव्यवस्थेला हादरवू शकते. आणि सध्या जगभरातील बाजारपेठांना सर्वाधिक चिंता आहे ती म्हणजे तेलाच्या राजकारणाची. अमेरिकेने रशियन तेल खरेदी संदर्भात भारतासह काही देशांना मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेने 30 दिवसाची तात्पुरती सूट ही जाहीर केली असून समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या मालवाहू जहाजांमधील तेल खरेदी करण्यास मर्यादित परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेचे वित्त मंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितलं की ऊर्जा संकटाचा फटका बसणाऱ्या देशांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. भारतासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल हे आयात करतो. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केले. यामुळे भारताचा आयात खर्च देखील कमी झाला आणि पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली. भारताने स्पष्टपणे सांगितलं आहे की ऊर्जा सुरक्षेच्या प्रश्नावर भारत स्वतःचे निर्णय स्वतः घेणार. ही भूमिका भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचं प्रतीक मानलं जातं. पण मित्रांनो, जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो आणि आता त्याचा फटका सामान्य नागरिकांना देखील बसू लागला आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल जवळपास 90 पैशांनी महाग झाले. गेल्या 5 दिवसातील ही दुसरी मोठी दरवाढ आहे. यापूर्वी 15 मे रोजी प्रति लिटर 3 रुपयांची वाढ ही करण्यात आली. म्हणजेच एका आठवड्यात इंधन जवळपास 4 रुपयांनी महाग झालं. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर हा 107 रुपयांच्या पुढे गेला, तर डिझेल 94 रुपयांच्या वर पोहोचलं. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे दर हे $110 प्रति बॅरलच्या वर गेल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांवर आर्थिक ताण हा वाढला आहे. विशेषतः इराण संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली. तर मित्रांनो, पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर फक्त वाहन चालवणाऱ्यांचा खर्च वाढत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम हा पडत असतो. वाहतूक खर्च वाढतो, भाजीपाला, धान्य, दूध, बांधकाम साहित्य हे महाग होतं. यामुळे महागाई वाढते. म्हणजेच इंधन दर वाढ ही थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करणारी गोष्ट आहे. आणि अशा काळात सर्वाधिक चर्चेत येतं ते म्हणजे सोनं. आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. MCX वर सोनं पुन्हा 1,59,000 रुपयांच्या जवळ पोहोचलं. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा उच्च पातळीवर कायम आहे. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यातही मोठी तेजी ही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सोन्यात मोठी घसरण झाली होती, पण आता पुन्हा खरेदी वाढताना दिसत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे जागतिक अस्थिरता. जेव्हा शेअर बाजारात अनिश्चितता येते तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात. दुसरीकडे चांदी मध्ये मात्र घसरण दिसून आली. औद्योगिक मागणीत मंदी आणि जागतिक पुरवठा वाढल्यामुळे चांदीवर दबाव हा कायम आहे. आणि आता संपूर्ण जगाचं लक्ष ज्या ठिकाणी लागून राहिलं आहे त्या शेअर बाजाराकडे वळूया. अमेरिका इराण संघर्षामुळे जागतिक बाजारपेठामध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील दिसून आला. मात्र मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात करत गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा दिला आहे. सेन्सेक्स मध्ये 250 ते 300 अंकांची वाढ झाली, तर निफ्टीने देखील चांगली वाढ नोंदवली. कच्च्या तेलाच्या किमती अजूनही $105 वर असल्यामुळे बाजारात सावध वातावरण दिसत आहे. रुपयावरही देखील दबाव वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपया कमजोर झाला की आयात खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम महागाईवर होतो. पण बाजारात काही सकारात्मक संकेत देखील दिसून येत आहे. विशेषतः IT क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी ही पाहायला मिळत आहे. निफ्टी IT निर्देशांकात 3.5% अधिकची वाढ ही नोंदवली गेली. इंडियन ऑइल, BPCL आणि HPCL यासारख्या तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील तेजी पाहायला मिळाली, कारण इंधन दरवाढीनंतर या कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा गुंतवणूकदार व्यक्त करत आहे. तर मित्रांनो, शेअर बाजार हा केवळ आकड्यांचा खेळ नसतो, तो जगातील घडामोडींवर प्रतिक्रिया देत असतो. युद्ध, तेल, महागाई, व्याजदर, राजकीय निर्णय या सगळ्यांचा परिणाम या बाजारावर होत असतो.
आणि म्हणूनच अर्थकारण समजून घेणं आज प्रत्येकासाठी आवश्यक आहे. एका बाजूला भारत वेगाने आधुनिक पायाभूत सुविधांकडे वाटचाल करत आहे, तर दुसऱ्या बाजूला जागतिक संघर्ष, ऊर्जा संकट यामुळे अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं देखील उभी आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, भारताची अर्थव्यवस्था आता जागतिक स्तरावर अधिक प्रभावी बनत चालली आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.